सो गाईज आम्ही आत्ता 2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो आहे. बाहेरच्या साईडला पार्किंग एरियामध्ये आलो आहे आणि आता आमची फ्लाईट दुसरी आहे 7:30ला समथिंग आहे ना, 7:20ला आमची नेक्स्ट फ्लाईट आहे. आता आम्हाला 2:30 पासून 7:30पर्यंत इथं बसायचं आहे. 7:30पर्यंत बसून आमची फ्लाईट झाली आहे डिले. दिस इज अवर बस. सो आमची 1 आवर फ्लाईट डिले झाली आहे. आमचा 7:30चा टाईम होता आणि 8:30 होऊन गेलेले आहे. अजून आम्हाला फ्लाईट लागली नाही आणि काय माहिती असं का होतं आमच्या समजायलाच फ्लाईट शो. सो लेट्स सी, स्टे ट्यून विथ ग्राउंड बघा आणि हे एरोप्लेन्स बघा कसे लावलेले, प्रत्येक वेगवेगळ्याचे. तर आमचं एअर इंडियावाला आहे आणि इथे आता आमचा हा स्टॉप आहे. ह्या प्लेनने आम्हाला जायचं आहे. दिस इज अवर प्लेन एंट्री. काही अशा प्रकारे बॅग येतात. अशा पहिले त्यांनी घेतलेल्या असतात त्या चेकिंगच्या वेळेस, त्यानंतर अशा येतात. एक बॅग आली आमची आणि नेक्स्ट बॅग ती बघा रेड कलरवाली जी की येते ही बॅग. अजून ही आली आमची बॅग. लेट्स गो गाईज. आणि फायनली आम्ही आलो आहेत. तर जयपूरला आम्ही फायनली आलो आहेत आमची विथ बॅग. सो चला निघूयात लवकर लवकर. कॅब येऊन थांबली आमची बाहेर आणि फायनली हे टॅक्सी आहे आमची आणि ह्या टॅक्सीने आम्ही चाललो आहे. सो हे पिकअप करणार, आमच्या हॉटेलवर नेऊन सोडणार. काही जे हॉटेल आहे आणि खूप ग्रँड वेलकम केलं आहे तुम्ही. मस्त असं नमस्ते वगैरे करून वेलकम आणि खूप छान व्ह्यू बघा तुम्ही ह्याचा. सो गाईज आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आणि मला डार्क सर्कल्स बघा झोप झाले नाही, त्यामुळे मी आत्ता फ्रेश वगैरे झाले मस्त. आणि आमचा हा रूम आहे, तर रूम टूर देते तुम्हाला सगळ्यात आधी. अँड दिस इज माय लुक. सो इथून आत गेल्यावर आमचं टी व्ही वगैरे अशुभो याने टेबल वगैरे दिला. बेडवर पसारा इग्नोर करा, कारण आम्ही आलो आणि लगेच फ्रेश व्हायला गेलो, कारण खूप जास्त मग थकलं झोपलं का डायरेक्ट झोप लागते. हे परत ओपन करा, बाहेरच्या साईडला काही नाही त्यामुळे ओपन करून दाखवलं नाही. आणि त्यानंतर इथून गेलं आमचं ओपन, म्हणजे इथून आतमध्ये यायचं डोर आहे आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम खरंच खूप भारी आहे. बाथटब आणि वॉटर बॉटल असेच ठेवून दिल्या. फ्रेश वगैरे त्यांचं कोलगेट वगैरे सगळं काही, गरम गार पाण्याची सवय, हे ब्लो ड्रायर वगैरे. आणि पसाराला आमच्या इग्नोर करा. आतमध्ये पण खूप मस्त त्यांनी शॉवर जेल वगैरे सगळं काही प्रोव्हाइड केलं आहे आणि 5 स्टार हॉटेल आहे हे. आणि इकडे आमचे कपडे वगैरे बाकी ठेवायला, क्लॉथ्स वॉश वगैरे करायचे असेल तर त्या लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता सगळं काही. त्यांनी नॉर्मल स्लीपर्स पण दिल्या, थंडी वगैरे वाजत असेल तर त्या वेअर करायला. तो चलो आता आम्ही चाललो आहे फिरायला डेस्टिनेशनला, तो स्टेट येऊन. आणि हे लुक आहे मिस्टर अँड मिसेस. चलो. सो गाईज नंतर आम्ही गेलो होतो राजस्थानी फूड खाण्यासाठी. बाहेर गेलो होतो आम्ही आणि कॅब, जसं की आम्ही ट्रॅव्हल एजन्सी थ्रू गेलो होतो आणि आम्हाला ते सगळीकडे फिरवत होते. फर्स्ट डेस्टिनेशनला आम्ही नारगढ़ फोर्टला गेलेलो होतो. तो आधी बघितला, म्हणजे स्मॉल याच्यामध्ये बघितला, नंतर आमिर फोर्टला गेलो. सो गाईज हा आहे अमर फोर्ट आणि हे बघू शकता तुम्ही, याचं बॅकग्राऊंडने एवढा छान आहे आणि डिझाईन बघा. आणि तिथं शीश महल असं बोललं आहे, खूप छान आहे. आणि हा शुभम काहीच तुम्ही बघू शकता हे केवढं सुंदर आहे. आणि हे बघा, ह्याला शीश महल म्हणतात. खूप जास्त सुंदर आहे आणि इथून तुम्ही व्ह्यूज दाखवते तुम्हाला एक सेकंड. आणि हे सगळं काही लिहिलेलं आहे त्यांनी आणि इकडून व्ह्यूज तुम्ही बघू शकता. काय एवढा सुंदर आहे. मग अशी आम्ही खाली होतो, खालून तुम्हाला दाखवलं आणि आता नंतर हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे पूर्ण. आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे मला हा इथून जो व्ह्यू स्टार्ट झाला आहे ना बाई, कसला भारी दिसतो आहे समोरचा व्ह्यू. बघू शकता तुम्ही, एकदम क्लासीवाला. गाइस दिस इज राजस्थान ब्यूटी सो मच.
बापरे, खूप भारी आहे गाईज, हे खूपच भारी आहे म्हणजे. तर मित्रांनो, इथे आधीचे राजा महाराजा राणी राहत होते. हे आतलं तुम्हाला दिसते का नाही, आणि पूर्ण संगमनेर खडकाने बनलेलं आहे आणि पूर्ण रात्रीचं गार पडतं असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि या भिंतींच्या मागून एक पाण्याची धार सोडलेली आहे त्यांनी, जेणेकरून की दगड गार राहावं म्हणून. मी आम्ही आमेर किल्ल्यावरती आलेलो आणि इथं एवढा जोरात पाऊस चालू झाला आहे. आम्ही कुठे जाणार आणि पाऊस येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही असं शक्य आहे का? शक्यच नाही गाईज. बघू शकता तुम्ही हा पाऊस इतका आला की आम्हाला छत्रीच घ्यावं लागली. कुठेही जा कुठेही. आणि आता आमचा ड्रायव्हरही आम्हाला सापडत नाही आहे, कुठे गेले काय माहिती. इथं या म्हणे, काय कोणती पार्किंग म्हणे, वॉटर कूलर पार्किंग आहे. बाई गाडी बी येत होती आम्हाला असं करायला. असं काय चालू आहे एवढं. चला आता जातो गाईज, आम्ही भेटूया आपण दुसऱ्या फोर्टला. गाईज हे आहे नारघर फोर्ट आणि याचा व्ह्यू खूप सुंदर आहे, पण शीश महल खरंच खूप भारी होता याच्यापेक्षा. सो गाईज आम्ही रूमला वापस आलो आहे, फ्रेश होऊन खाली आलो आहे डिनरसाठी. आणि इथे तुम्ही पदार्थ बघा, तुम्हाला दाखवते एवढे भारी आहे आणि अनलिमिटेड आहे किती पंखा आणि खूप जास्त पदार्थ तुम्हाला दाखवते. सो गाईज डेझर्ट बघा, आणि इथं नाही चालूच राहतं, कंटिन्युअसली चालू राहतं. शेगडी आहे खाली आणि त्याच्यावरती अशा इथं नावं दिलेले कशामध्ये काय काय आहे ते, आणि प्रत्येक इथे शेगडी लावलेली इथं. आणि इकडे सूप्स वगैरे ठेवले आहे. हे काला जामून, आय डोंट नो व्हॉट इज दिस. आणि हे केक्स वगैरे इथं, कप्स केक्स वगैरे, कोणाला फ्रूट पाहिजे असेल, काकडी वगैरे काय असेल ते ह्यामध्ये डेझर्टमध्ये हे आहे ह्यामध्ये. त्यानंतर इकडे केक्स वगैरे ठेवले आहे. ह्या साईडला कोथिंबीर वगैरे, काकडी, नॉर्मल काकडी तिकडे ठेवली. ह्यामध्ये ज्यूस ठेवले, लेमन ज्यूस वगैरे. ओके, सो हे आय थिंक सलाड वगैरे आहे. आणि खूप सगळं आहे इकडे खायला, वेगवेगळं अनलिमिटेड. पाणीपुरी आय थिंक हाताने घेऊनसुद्धा खाऊ शकतो. आणि इकडे स्प्राईट्स वगैरे. दिस इज पाणीपुरी. येस, आणि आमचा पण डिनर झाला आहे. शुभकडे डिनर करतो. सो गाईज आता आम्ही झालो आहे रेडी आणि आम्ही चाललो आहे असं लुक घेऊन. मी राजस्थानी लुक घेतले आणि म्हणजे राजस्थानी नाही, कडा वगैरे राजस्थानी घातला आहे. आणि आता पटकनी जाऊन नाश्ता वगैरे करून आम्हाला हवा महल वगैरे बाकी 3-4 स्पॉट करायचे, तुम्हाला दाखवू. चला फास्ट. ऐसे मिरर बघा किती भारी. This is my house. I never left to watch Titanic. Wait. And this is our feet. जस्ट वॉटरमेलन आणि ऑरेंज ज्यूस घेतला आहे आणि इडली वगैरे फिनिश केली आहे. इतके सारे पदार्थ इथं, रात्री जशी होती तशी अनलिमिटेड एडिशन बोलतो ना आपण ते बघा. सो प्लीज आम्ही इकडे आलो आहे सिटी पॅलेसला. अँड दिस इज द सिटी पॅलेस. खूप जास्त आहे आणि गाईड पण समोर घेतला. सो गाईचे हे सिटी पॅलेस आणि बघा तुम्ही एवढं सुंदर आहे, बापरे. आणि खूप सगळे इथे तुम्ही ऑफ सीझनला या कोणत्याही सीझनला या, इथे गर्दीच असते. कुठे गेले लोक. इकडून सगळं जायला हे सगळे महाराजांचे फोटो लावले इकडे. सिटी पॅलेस आहे हे. सो खूप छान असं आहे. आणि हे बघा त्यावेळेसच्या लोकांनी केवढं सुंदर हे सगळं केलं आहे आणि किती मोठं आहे. तिकडे ऑलरेडी रॉयल फॅमिली राहते ते बोलले ऑलरेडी, म्हणजे तिथे ऑलरेडी अजूनसुद्धा राहत आहेत ते लोक. आणि हा एरिया तुम्ही बघू शकता किती ह्यूज आहे. पिंक सिटी पण म्हणता येईल, म्हणजे पिंक सिटीमध्ये आहे पण यामध्ये 3 आहेत. हे सिटी पॅलेस आहे आणि हवा महल आहे यामध्ये आणि जंतर मंतर आहे. आणि खूप जास्त भारी गायचे. आणि टुरिस्ट बघा, आत्ता ऑफ सीझनला आलो आहे आम्ही तरीसुद्धा एवढी गर्दी म्हणजे संपतच नाही. किती जास्त रिच लोक. मोठा चांदीचा हे आहे, पॉट आहे इथला. हा कधीच म्हणजे याच्यापेक्षा मोठा जार बनलेलाच नाही चांदीचा. गिनीज बुकमध्ये नाव आहे असं सांगितलं आहे. आम्ही गाईड घेतला आहे त्यांनी समोर. कितना रथ खाना आहे
पुराण्या जमान्याचे जे रथ वगैरे असतात ते सगळे ह्यामध्ये. ये तो देख रहे हैं बैलगाड़ी बोलते हैं इसको ना। बैलों से चलने वाला गाड़ी है वो विक्टोरियन कैब है, इंग्लैंड की महारानी ने गिफ्ट किया था वो। प्योर चांदी का बना हुआ है। जो राजाओं के राजकुमार होते थे ना तो बचपन में इसमें बैठ के खेलते थे। प्योर चांदी का है और इसके ऊपर ग्रे कलर का पॉलिश किया हुआ है, क्योंकि चांदी है तो बार बार अपना काला पड़ जाता है। और वो डोली है, शादियों में दुल्हन को ले जाने का काम आता है ना डोली। हाँ हाँ डोली डोली पाली डॉली. सोनी के क्या है? इसको बोलते हैं जलजूली बोर्ड। अपने जैसे कृष्ण जन्माष्टमी फेस्टिवल होता है ना, उसके बाद में आती है जलजूली एकादशी। उसे दशहरा का फेस्टिवल देखो ना, हाँ हाँ. राजा लोग महल के बाहर आते थे, इसमें बैठ के आते थे। ऑल्टर सिल्वर और गोल्ड का बना हुआ है, सोने और चांदी का। और आज भी दशहरे पहले इसकी पूजा होती है। हे दुल्हनला घेऊन जायला. हे काय आहे? ये ये हमारे जयपुर के वो 9 नंबर के राजा नहीं थे, बहादुर सिंह जी, हाँ. तो गंगा जल लेके इंग्लैंड गए थे। इन राजा का बकी था ये। ओके. हाँ. इसके 2 घोड़े लगते थे मैडम। बोलते हैं अंबारी, आपने क्या बोलते हैं अंबारी? हाथी के ऊपर रखने का कोई एलिफेंट होता, वो भी होता ही है, जिसमें वो पूरा हाथी दांत का बना हुआ है। उसको भी हाथी के ऊपर रखते थे ना, अलग अलग फेस्टिवल के हिसाब से। ये हाथी का चेनार है, कवच। और ये जो कवच है इसका वेट है लगभग 250 kg का। ये गन है. ये गन इसको बोलते हैं मिनी कैनन। पूरा गोल्ड का काम है। उसी में देखें गोल्ड प्लेटेड है, मतलब वो रियल गोल्ड है. रियल गोल्ड में। ये गोल्ड प्लेटेड है। वो राजा के जो देखो वो सिंहासन लगे हो ना उधर, हाँ हाँ. वहाँ पे ऐसे हाथ रखने के लिए आगे लगाते थे। अच्छा हे आमचं गाईड आहे. ये जो आप गोल्ड पेंट देख रहे हैं हाँ. 1932 में दोबारा रिपेंट किया गया, 1932 के। और मैडम वो सैंडिया देखा है उधर बड़ा वाला, वो इंडिया का सेकंड लार्जेस्ट सैंडिया है। इंडिया का. भारत का दूसरे नंबर का सबसे बड़ा सुपर है, तो क्रिस्टल का बना हुआ है। ओ. लाइटिंग होता था ना, उसमें कैंडल लगी हुई है, 1 वाट मोमबत्ती लगी हुई है। 600 के वेलकम के लिए इनको यूज में लिया गया। और ये 1947 का वीडियो है। हमारे जयपुर के 10वें नंबर के राजा थे जिनका नाम था सवाई मानसिंह जी। जब उनके शासन को इधर पूरे 25 साल हो गए ना, तो उन्होंने सिल्वर जुबली संभाल दिया था। ओके. अलग अलग स्टेट के सब राजा लोग आए थे और चीफ गेस्ट के तौर पे आए थे। उस समय लेडी माउंटबेटन, लॉर्ड माउंटबेटन। तो ये रियल वीडियो है. ये रियल वीडियो और ये रियल राजा थे, 10वें नंबर के राजा मानसिंह। आज़ादी के बाद में राजस्थान के फर्स्ट गवर्नर भी यही थे। हाँ. ये 4 फीट चौड़े थे, 8 फीट लंबे थे, 250 किलो का था। ये इंफॉर्मेशन कहाँ से मिलेगी आपको? मैडम ये तो उनके हाइट वगैरह. हाँ हाँ. अच्छा मैडम, ये हमारे जयपुर के 5वें नंबर के राजा थे, सिर्फ किंग ऑफ जयपुर। आपने बार हवा महल तो देखा ही होगा। हाँ. हवा महल और जल महल दोनों इन्होंने बनाए थे। वहाँ तो पहले इन्होंने बनवाए थे हवा महल और. जल महल। अच्छा एक चीज़ और आपको पता होगा, हमारे जयपुर के 4 आर्टिकल है जो पूरे वर्ल्ड में फेमस है। वो साड़ी के बारे में देखा होगा, 40 ग्राम का साड़ी होता है मैडम। हाँ. आप महाराष्ट्र में खूब पहनते साड़ी के राजा थे जगत सिंह जी, इनका ज़्यादा इसकी फैन है। इन्होंने खाली डांस और जो मिनिएचर पेंटिंग होती है मैडम, उसमें ज़्यादा योगदान था। पूरा गोल्ड का पेंटिंग बना हुआ सर इनका। वो बच्चों का तलवार है और ये गदा है। गदा बोलते हैं। ये बच्चों का है ये दोनों. ड्रेस ओके. राजा का ड्रेस. इसको बोलते हैं जामा। ऊपर से टाइट होता है, नीचे से खुला। जब राजा लोग दरबार में जाते हैं तो एक ही ड्रेस पहनते हैं, दरबारी ड्रेस बोलते हैं मैडम। और ये सब जो देख रहे हैं पुराने चाकू वगैरह हैं, तलवार है, शील्ड। वो जो गंगा जल पीने वाले राजा थे ना सर, ये रियल है सब. रियल है मैडम, सब सिल्वर और गोल्ड का, सोने और चांदी का। हाँ उनका उधर ही रहेगा। ये मैडम ये भी राजा का ड्रेस है, इसको अंगरखा बोलते हैं। जो साइड से बांधने का होता है, ये चोगा जो फ्रंट से ओपन होता है। ओके. और ये है मैडम पश्मीना शॉल। मैंने 4 आर्टिकल बताए, 2 के बारे में मैंने बताया आपको, रजाई और साड़ी। तीसरा आर्टिकल होता है ब्लॉक प्रिंटिंग का बेडशीट, गुड ब्लॉक प्रिंटिंग। और 4th आर्टिकल होता है पश्मीना बेडशीट। ये हाथ से बनाया है. मैडम हैंडमेड होता है पश्मीना। वाह. 100 ईयर्स ओल्ड है। पता नहीं अच्छा बनवा. आपको एक बात और बता दूँ, और इतने दूसरे जनरेशन पास कर सकते हैं। शॉल बहुत महंगी होगी इतना. महंगा तो क्या है। अच्छा ठीक है, छोड़ा देता हूँ। ये बच्चों का ड्रेस है। ये अब अभी के जो राजा है ना मैडम, उनके बचपन का फोटो है। ये रियल है. रियल फोटो है। 27 साल के राजा ना अभी, हाँ. उनका बचपन का है। अच्छा अभी वाले अभी के राजा का है। ये बच्चों का तलवार और ये प्लेगन है बच्चों का। ये अभी भी 27 साल का आहे. जो मैंने पहिले दाखवलं तुम्हाला तिथे महाल दिसत होता, आता राहतात ते हे त्याचा 27 वर्ष. गॉगल. हाँ फोटोग्राफी में जो कैमरा आया था ना, इंडिया का पहला कैमरा। इंडिया का पहला कैमरा इन्हीं के टाइम पे आया था, उसी कैमरे का लेंस है। इंडिया का पहला कैमरा ही लेन्स आहे. इंडियाचा फर्स्ट कॅमेरा आहे हा. त्याचे लेन्स सिटी बोलते हैं ना मैडम, जयपुर को पिंक कलर भी इन्होंने करवाया था। इन्होंने करवाया पिंक सिटी. इंग्लैंड के राजकुमार थे प्रिंस अल्बर्ट, हाँ. वो जयपुर आए। उनके राजा गंगा जल पीने वाले राजा यही थे वो। ये गंगा जल पीते थे. इंग्लैंड गए थे गंगा जल लेके, वो सिल्वर जार पता है मैंने, बड़े वाले वो यही राजा। चांदी के इसमें. हाँ. महाराजा सवाई मान सिंह। इनका नाम क्या बोले? मान सिंह से हमारे जयपुर के 10वें नंबर के राजा थे, 10th किंग ऑफ जयपुर सवाई मान सिंह जी।
सवाई मानसिंह। आपने वो सिल्वर जुबली समारोह का वीडियो दिखाया था मैंने, तो यही राजा थे मैडम। अच्छा हाँ। महारानी गायत्री देवी इन्हीं की थर्ड वाइफ थी, जो ओके। उस समय दुनिया के जो टॉप 10 लेडीज थी उनमें सबसे खूबसूरत महिला थी हाँ महारानी गायत्री देवी। आज़ादी के बाद में राजस्थान के फर्स्ट गवर्नर भी बने थे, फर्स्ट गवर्नर फ्रॉम राजस्थान। ये सेरेमनियल स्टोर से पुराने तलवार। ये महाराजा सवाई भवानी सिंह जी, उनके बेटे थे महाराजा मैडम ये। सवाई भवानी सिंह। उनके बेटे थे, ये इंडियन आर्मी में थे ब्रिगेडियर। सवाई क्यों लगा? सवाई सर हाँ। जयपुर के राजा हैं सब। और ये थे वो गंगाजल वाले राजा। ये अभी के है क्या? ये नीचे नीचे के। ये वाले ये अभी। जो ये 2011 में एक्सपायर हो गए थे भवानी सिंह जी। ये इनकी रानी है पद्मिनी देवी जी हैं, लगभग 84 ईयर्स ओल्ड है, जिंदा है अभी। ये इनकी लड़की है दिया कुमारी जी, ये राजस्थान के उप मुख्यमंत्री हैं। ये इनके पति महाराज नरेंद्र सिंह जी, तो ये है अभी। ये है मैडम। और ये जो दिया कुमारी जी है ना, उनके 3 बच्चे हैं, 2 तो लड़के हैं, 1 लड़की है। वो बड़े वाले हैं, वो यहाँ के राजा हैं। तो ये सब इधर ही रहते हैं सर। ये वो जो मैंने येलो वाला बिल्डिंग दिखाया ना, ये लोग ऐसे ही रहते क्या अभी? लेकिन चैन आर्मर होता है ना, कवच हाँ हाँ। युद्ध के अंदर रहते हैं ना, हाँ। लगभग 35 किलो वजन है इसका, 35। 35 kg? ते संपतच नाही गाईज, गाईड असल्यामुळे आम्ही एवढं बघितलं नाही, तेवढं बघितलंच नसतं आम्ही. गोल्ड प्रिंट है, गोल्ड प्रिंट है, इसको भी 1932 में दोबारा रिपेंट हुआ है। मैंने बताया था ना पहले यहाँ पे रानी रहती थी। हाँ हाँ। तो ये इसको आनंद मंदिर बोलते हैं, आनंद मंदिर। आनंद मंदिर। ये शिल्ड है और ये अंकुश, हाथी को कंट्रोल करने के काम आता है। मैडम जो राजा का सिंहासन होता था, उसके चारों तरफ बिछाने के काम आता था, उसी डिजाइन में बना हुआ काम करते हैं। ऊपर देखिए बना हुआ है। शीश महल जयपुर। थ्रोन बोलते हैं, सिंहासन होता है। ये जो देख रहे हैं हाथ करते हैं, आईकॉन का है। अब कंपाउंडर कंटेनर है, सब में बात करके जैसे आते जाएंगे अंदर बहुत सारे देखेंगे। मैडम ये है डेगर्स पुराने, क्या है? कटारे हैं पुराने सब। कटारी। हाँ। थोड़ा यहाँ पे क्वांटिटी में मैडम। ऊपर देखेंगे वही छोटी तलवारें हैं, छोटे डेगर्स हैं बच्चों के। ये सब रियल है क्या? सब ये लगा ये सब। इधर देखो हेलमेट है, पिस्टल है, ये छोटे छोटे चाकू और पिस्टल, ये छोटे चाकू है, पिस्टल है छोटी वाली। तो बच्चों को भी देते हो ना? सबके ऊपर मला पण देता. हेलमेट पहन के जाते थे ना, उसको तोड़ने के काम आता था मैडम ये। और ये मसाल है, आग जलाने के लिए तलवार हैंडल है। वो भी जो देखते हैं गन पाउडर करते हैं, बारूद डालने। ये भी सब वही चीज़ें हैं मैडम, सारी जो मैंने ऊपर दिखाई थी ना, इससे माटी है ना, वो भी पुराने वाले हैं मैडम। स्पेक्स होते हैं वाले। हाँ हाँ। ये खंजर है सब। ये क्या है ये? खंजर है मैडम, ये इनके हैंडल है। ये खंजर के जैसे चाकू है ना, हाँ, इसका हाँ। हैंडल ये देखो, ये तो क्रिस्टल का है। हाँ, हाँ। ये हाथी दांत का हैंडल है, और ये जेड स्टोन के हैंडल है इनके। ये ऐसे वाली हैंडल ये और देख रहे हैं, गोल्ड प्लेटेड पिस्टल है। गिफ्टेड आती है वैसे मस्त। गोल्डचं गोल्ड बंद गोल्ड प्लेटेड। कशी होती बघ त्यावेळेस. ये 4 नाली का गन है। चायची. ये मैप है आगरा का। जयपुर के पहले नंबर के राजा थे ना जय सिंह जी, वो सब आगरा के कौन ये मैप बनाते कौन थे उस टाइम? 1720 का है ना ये। नहीं, ये बनाते कौन थे तब, ऐसा बोल रही हूँ. उधर नवीन महादेव सिंगचे चेहरा आहे. ये मैडम आता 3rd 5.5 किलो का तलवार। आणि मसाला पाहिजे. बलिदानसाठी यूज केलं जायचं आहे. ये ना नीट। और ये मैडम काय बोलले हे? ट्रॉफी है मैडम। ट्रॉफी. ये वो इन्फॉर्मेशन महाभारत के टाइम में कौरवों पांडवों की हुआ था ना, कौरवों ने पांडवों को मारने के लिए बनाया था चक्र। फिर उस चक्र को तोड़ने के लिए पांडवों ने बनाया था मैडम मकर व्यूह। मतलब उन्होंने अपनी सेना की व्यवस्था ऐसे करी। तो ऐसे जस्ट इमेजिनेशन के हिसाब से बनाया गया पेंटिंग, ये चक्र व्यूह और ये मकर व्यूह पांडवों की तस्वीर। हे इकडे एक फोटो घे. हे इकडे सगळे ज्वेलरी वगैरे एस्थेटिक ज्या गोष्टी आहेत, शॉल्स वगैरे, अत्तर बित्तर. आज आम्ही हा परफ्यूम घेतला आहे इथून स्पेशलवाला. यांनी सांगितलं हा मायग्रेनसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी हा कामा येतो, त्यामुळे हा परफ्यूम घेतला आहे. खूप छोटा आहे आणि याची प्राईस 700 रुपीजमध्ये मिळाली आम्हाला. प्राईज इथे ना तिकीट काढावं लागतं. इथे जंतर मंतरमध्ये जायचं आहे. 102 रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि इथून आतमध्ये जायचं. त्याला भूलभुलैया म्हणतात, बट याचं काही आम्हाला आयडियाच नाही आली का म्हणताय हे. जंतर मंतर नाव काय ही आयडिया आली नाही. हां, आणि हे ना ह्या साईडने पण खूप आहे, बट आय थिंक हे असं यांनी बनवलं आहे ना, ते इकडून तिकडून निघत असेल कुठून पण, त्यामुळे आय थिंक असं नाव आहे. आणि इथं गाईड आम्हाला मिळाले असतील, आम्हाला इथे गाईड मिळाला नाही आहे, सो आम्हाला त्यामुळे इश्यू आला आहे. त्यांना इश्यू आम्हाला इकडे गाईड नाही मिळाला, त्यामुळे आम्हाला आयडिया नाही इथली काही एवढी, बट ठीक आहे. भूलभुलैया काय आहे आय डोंट नो. म्हणजे जंतर मंतर काय याला नाव आहे, सर्च करावं लागेल आम्हाला पण. सो काही इथे त्यांनी जॉमेट्री केली आहे बघा.
तर गाईज हे आहे हवा महल. पूर्ण तुम्हाला दाखवते आतमध्ये. पिंक याला- सिटी याला म्हणतात. याला हवा महल कशासाठी म्हणत होते तर यामध्ये 365 विंडोज आहेत. हां याला हां. 365 काय विंडोज 365 विंडोज आहे याला. तू बोल. त्यामुळे राणी ते येऊन बसत होते हवा खाण्यासाठी. त्यामुळे याला हवा महल म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही बघू शकता या खिडक्याच म्हटलं जातं याला. केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. वर आहे का? सॉरी वर आहे गाईच. म्हणजे खाली पण मग हे काय काय वाचा हे बघा. तुम्ही read हे करू तुम्ही शकता. वाचू शकता. स्टॉप करून. इकडून असं वर जाण्यासाठी आहे आणि इथून वर जायचं. वाव. आणि हे बघा आपलं फायनली हवा महल. आणि इकडे कारंजे वगैरे आहेत. इथे शो चालतात. हा जाऊ ना. हे बघा ते सुंदर आहे. आणि हे सगळं इकडून वर जायला आहे. इथून वर जातात. आमचे फोटो इथं खूप सुंदर आले काही विदाऊट एनी फोटोग्राफर. आणि हे बाहेरचा एंट्रन्स हे बघू शकता. केवढं सुंदर आहे. आणि इथून व्ह्यूज बघा. आणि हे ऑफ सीझन आहे गाईज. ऑफ सीझनला जर एवढी गर्दी आहे तर तसं कधी गर्दी असेल विचार करा. सीझनमध्ये पूर्ण भरलेला असेल. तर गाईज अशा खिडक्या आहेत इथे. आणि ही बघा पिंक सिटी. इथे तुम्हाला सगळं पिंक दिसेल. गव्हर्नमेंटचा रूल आहे गाईज. इथे सगळं पिंक कंपल्सरी आहे. हो. आणि हे दाखव. ज्या रोडवरती बिल्डिंग दिसतील तुम्हाला सगळ्या पिंक दिसतील. त्या मागच्या तुम्हाला व्हाईट दिसत असेल. आणि जरी यांना कलर चेंज करायचा असेल तरी गव्हर्नमेंट अलाउ करत नाही. ना वर जावं लागतं. खूप मोठा आहे. एवढं पण नाही बट ठीक आहे. हा खास राण्यांसाठी काढलेला आहे. तुम्ही इथे खिडकी बघू शकता. त्या सगळ्या होतं प्रत्येक ठिकाणी खिडकी आहे हवा यायसाठी. म्हणून हवा महल नाव आहे. खास राण्यांसाठी. तुम्ही इमेज करा किती त्यावेळेस पैसा असेल लोकांकडे. लोकांकडे नाही. म्हणजे राणी राजांकडे अमाप पैसे. म्हणजे हवा घ्यायसाठी सुद्धा महल बांधायचे लोक. कायच बोलावं आता. आपल्या इथं कूलर AC असते. वाव. हे बघा हे सुंदर. आणि प्लस कोरीव आहे. हे बघा हवा महलची बाहेरची साईड. सो गाईज हे आहे अल्बर्ट हॉल. जे इंग्रजांनी बांधलं आहे. आणि याच्यामध्ये बघा खूप छान असे कबूतर्स वगैरे. त्या काळात तर खूप जास्त असायचे. कबूतर असलेले चांगले असतात म्हणतात. सो हे होतं सगळं. आणि आतमध्ये आम्ही जात नाही कारण आम्हाला लेट झाला आहे. दुसरीकडे पण आम्हाला जायचं आहे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे बिर्ला टेम्पलमध्ये. आणि ही मी छोटूसं बोलू त्याचा त्याच्या समोर. चला. इकडे चुकताल. मोर आहे का इकडं? इकडं कोणता तरी किल्ला आहे. आणि इकडं मोराचा पण आत्ता आवाज आला जस्टच. इथे आत्ताच पाऊस झाला त्यामुळं. हे बघा तिथे तुम्हाला दिसेल. झूम केलं तर मे बी तिथे दिसतोय. तिथे बसलेला आहे तो मोर. कुठे आहे? नाही तिथं. खरोच. हे बघ इथं पण आहे. कुठे? हां हा बघा इथं पण एक. दिसतंय का त्यांना? हां दिसेल ना. वाव. हे बघा तोच ओरडला आत्ता पाऊस झाला ना म्हणून. दोन आहेत तिथं. लांडोर पण हे बघा किती क्यूट आहे. आम्हाला खूप जास्त दिसला आहे. पळाली. असंच एक मंदिर आहे गेस गोव्यात पण आहे. किती सुंदर. आम्ही गोव्यात सुद्धा आहे गेलेलो. यार हे मंदिर. बघ जरा बघ. तू बघ. वाईट. आला का मोराचा आवाज? परत एकदा ओरडला. पूर्ण दाखव की गोल कर. हे बघा हा आहे परिसर. आम्ही पण बघायचं. आमच्या आउटफिटाने आम्ही बघा. काय असा मुलगा पागल. काहीच आम्ही बघा मंदिरासंग आम्ही पण बघा. आणि मंदिर बघा. टू मच स्वीट अनुभव. काहीच मंदिर एवढं सुंदर आहे तुम्ही बघू शकता. हे साईडने गोल मारतो त्यावेळेस. आणि इकडून बाहेर प्रत्येक ठिकाणी दरवाजा आहे. सो गाईज फायनली आम्ही आलो आहे एअरपोर्टला. चेकिंग झालं आहे. सामान्य बाहेर काढायला होता. आणि आता जायचं आहे प्लेनमध्ये. रिटर्न जायचं आहे गाईज. पण आम्हाला बिलकुल इच्छा होत नाही दोघांना पण. शुभो तुला इच्छा होती जायची? आम्ही दोघांनी असे सॅड फेस करून बाहेर आलो आहे. कारण खूप जास्त मजा आली. ट्रिप 2 दिवसाचीच होती. 3 दिवसाची होती सॉरी.
बट खरंच खूप जास्त मजा आली, खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. निघू नव्हतं वाटत आम्हाला. पण चला आता जावं लागेल, भेटू परत.